नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आता आजपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयात पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, यामध्ये कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा वाटप होईल याची सुद्धा आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या त्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी सुरुवात झाली आहे. याविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. या शेतीवर निसर्गछाया असते. कधी निसर्गाने साथ दिली तर त्यांचं उत्पन्न निघतं. जर निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचे अनुदान सरकार देत असतात. त्याचप्रमाणे पीक विमा, वादळ वारा आला, पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. आता पीक विमा मंजूर झाला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तर पहा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023मध्ये झालेल्या दुष्काळाने पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विमा योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तर पहा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने एकूण 3,310 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पीक विमा कंपन्यांकडून 1,390 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून 1,390 कोटी रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वीच्या सरकारने 1,250 कोटी रुपये वितरित केले आहेत. मित्रांनो, लाभार्थी जिल्हे पहा. या पीक विमा योजनेचा लाभ प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या जिल्ह्यामध्ये 2023मध्ये दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम झाला होता, ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने या प्रत्येक जिल्ह्यात नुकसानाचे सर्वेक्षण केले आणि त्यानुसार भरपाईची रक्कम निश्चित केली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. तर पहा मित्रांनो, यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पीक विमा वाटपात पीक विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात विलंब होत होता. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळण्यासाठी लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे. यामुळे पीक विमा कंपन्या आणि सरकार यांच्यामधील समन्वय अधिक मजबूत होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, भरपाई प्रक्रियेमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पीक विमा वाटप प्रक्रिया आणि अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, थेट बँक खात्यामध्ये जमा करणे आणि शेतकऱ्यांना SMS द्वारे माहिती देणे या बाबींचा समावेश आहे. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याचे मध्यस्थांनी गरज राहणार नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. तसेच या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, आजपासून ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.